महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यात उत्खननाचा पहिला गुन्हा शेतकऱ्यावर धनिकांवर कारवाई का नाही? कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात प्रशासनाने पहिली कारवाई स्थानिक शेतकऱ्यावर केल्याने संताप व्यक्त केला जातो आहे। मोठ्या धनिकांकडून पर्यावरणाची हानी आणि शासनाचा महसूल बुडवला जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जातो आहे। मौजे पळसतरी तळवली येथील शेतकरी किशोर आव्हाड यांच्यावर उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने कारण देत प्रशासनाने ही कारवाई केली आहे। मात्र याच परिसरात मोठ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात उत्खनन करून धनिकांना मोकळीक दिली जाते असल्याचा आरोप होतो आहे। मिळालेल्या माहितीनुसार तळवली येथील सर्वे नंबर 10-2 मध्ये शिल्पा जयंतीलाल विकमसी, वंदना सराफ तसेच सर्वे नंबर 10-1 मध्ये धर्मचंद पूनमचंद ओसवाल, नेमीचंद चुनीलाल ओसवाल, ललित चंदूलाल ओसवाल यांच्या जागांवर उत्खनन झालेलं आहे। याशिवाय एन आदिकेश बुल्ली रेड्डी यांच्या तळवली येथील सर्वे नंबर 38-1 अ-ब मधील सुमारे 2.5 एकर जागेत तसेच पळसरी येथील सर्वे नंबर 38-1-7 मध्ये उत्खनन झाले आहे। तसेच पळसरी येथील सर्वे नंबर 38-1-5 आणि 38-1-6 मध्ये विजय बहादूर जयकरण की सिंग तसेच सर्वे नंबर 45-15 मध्ये मोतीराज जीवराज ओसवाल यांच्या जमिनीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचं स्पष्ट झालंय। आणि या सर्व प्रकरणात शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणीय ऱ्हास होत असतानाही संबंधितांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहे। तर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कामकाजावरही संशय व्यक्त केला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होते आहे। दरम्यान एका शेतकऱ्यावरच कारवाई करून प्रशासन दुजाभाव करत असल्याची भावना स्थानिक शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे। मोठ्यांना सूट आणि छोट्यांवर कारवाई अशी भूमिका का घेतली जाते असा सवाल आता जोर धरत असून या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।